नमस्कार. दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आलेला आहे. प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजित सावंतांना फोनवरून धमकी दिली होती. तसंच कोरटकरांनी फोनवर महाराजांची बदनामी केली. त्यामुळे आता इंद्रजित सावंत यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं होतं कोरटकरनं, त्याच्याबद्दलचे माझ्या फोनमधले जे रेकॉर्डिंग्स होते ते मी त्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं. ब्राह्मणांचा नाद केला तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल करेल वगैरे, याचा सगळा जो जबाब आहे तो दिलेला आहे. आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली आणि शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमानजनक वक्तव्य केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आता मी पोलिसांच्याकडे दिलेला आहे. तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करण्यात आली. तसंच घरात येऊन मारण्याची धमकी देखील सावंतांना देण्यात आली. इंद्रजित सावंत हे ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं फोनवरून ही धमकी दिली आहे. इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्ड जे आहे ते फेसबुकवरच पोस्ट केलं आहे. ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. या 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 दम असेल तर या. समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? विषारी काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला, मला सांगा ना. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या. हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं, लक्षात घ्या. आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका इतका द्वेष इतका. तुमचं नाव काय? काय बोलता तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर. गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. हॅलो. हा, तुझ्या साले हरामखोर, रेकॉर्ड कर, रेकॉर्ड. तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील ना, तुझी टाकीन, लक्षात ठेव. येऊन ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा लक्षात ठेव. श्रीरामानं तुला तिथे मारेल बघ. परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव. तुम्ही साले लोक आहे, तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता, हरामखोर हो. पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही असं इंद्रजित सावंतांनी म्हटलेलं आहे. धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरनं शिवरायांचा अपमान केला असून त्याच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केलेली आहे. तर आपण कुठलीही धमकी दिलेली नसल्याचं प्रशांत कोरटकर यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं आहे. माझ्या धमकीबद्दल तर मी काय बोलायचा विषय नाही, कारण आपण सक्षम आहोत त्या विषयावर. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भावना वक्तव्य या उन्मादी व्यक्तीने व्यक्त केल्यात त्याच्याबद्दल मात्र कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं. पहिली गोष्ट तर इंद्रजित सावंत यांनी जे पोस्ट केलं त्याच्यानंतर मला सकाळपासून शेकडो फोन आले. पहिली गोष्ट, हा कॉल माझा नाही, हा आवाज माझा नाही. आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये कोणी कोणाचे नाव घेऊन फोन करेल आणि शहानिशा न करता त्यांनी सरळ, हा इतका कळीचा मुद्दा आहे सध्या, छावा सिनेमानंतर इतकं झालेलं आहे. आणि मुद्दाम जातीचं लक्षात ठेवून फ्रेम करून हा आरोप केलेला दिसतोय मला. पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबरकडे तक्रार करणार आहे की माझी शहानिशा न करता अशा पद्धतीचा कोळसा कोणी कॉल करून की सरळ एवढ्या मोठ्या माणसांनी सोशल मीडियावर टाकणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे.
तर साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेतली। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून त्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। साम टीव्हीनं सगळ्यात आधी इंद्रजित सावंतांना धमकी आल्याची बातमी दाखवली होती आणि ज्याची आता मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे आणि या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून अमोल कोल्हेंनी खळबळजनक दावा केलेला आहे। संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा आपल्यावर दबाव होता असा खुलासा अमोल कोल्हेंनी केला। मात्र या मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती असंही कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे। या मालिकेविषयी किंवा या शेवटाविषयी प्रश्न विचारणाऱ्यांना आपल्या आईला बहिणीला एकदा हा प्रश्न विचारावा की जर हे अत्याचार रोज टेलिव्हिजनवर पाहिले असते तर तुम्हाला आवडलं असतं, तुम्हाला ते पाहावंसं वाटलं असतं का? हा फार महत्वाचा प्रश्न आणि त्यामुळे या मालिकेच्या शेवटाविषयी जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या मानसिकतेविषयी, या विकृत मानसिकतेविषयी खरोखर चीड संताप आल्याशिवाय राहत नाही की तुम्हाला काय पाहायचं होतं। छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अनन्वित अत्याचार त्या क्रूर औरंग्याने केले हे तुम्हाला पाहायचं होतं? कशासाठी पाहायचं होतं? हा आनंद मिळणार होता तुम्हाला? तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आज मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय संदीप क्षीरसागर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत। आज 77 दिवस झालेले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 77 दिवस झालेले आहेत। मस्साजोगमध्ये देशमुखांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार पोहोचलेले आहेत। देशमुख कुटुंबियांची ते भेट घेत आहेत। मस्साजोगमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। संदीप क्षीरसागर यांनी आम्ही सर्वजणच मागणी करतोय या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण मागणी करणार आहोत। आम्ही या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहोत आणि अजितदादांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत की जो काही विषय चालू आहे परत एकदा आपण जसं सभागृहात सर्व आमदारांनी मांडलं होतं आणि आपण सुद्धा आश्वासन दिलं होतं आणि आम्ही नंतर जेव्हा पण यांना भेटलो त्यांनी पण आश्वासन दिलं होतं की जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल। या संदर्भात आम्ही निश्चितपणे त्यांना परत एकदा बोलणार आहे। आता कुठपर्यंत आले? धनंजय देशमुख यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि संदीप क्षीरसागर देशमुखांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि इथं त्यांनी जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत असं देखील संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। धनंजय देशमुखांचं इथं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आम्हाला जे कानावर येतो आम्ही तुम्हाला बोलतो, पण त्या कुटुंबावरती अन्याय झालाय आणि अन्याय। तर एक महत्वाची बातमी, मस्साजोगवासियांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटले तरी शिक्षा झालेली नाही। मस्साजोगवासियांचं आपण बघतोय की 7 प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील मस्साजोगच्या नागरिकांनी दिलेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मस्साजोगवासियांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। देशमुखांच्या हत्येला 2 महिने उलटलेले आहेत तरी शिक्षा झालेली नाही, म्हणूनच हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। यामध्ये मी नाही तर पूर्ण गाव आणि आमचं पूर्ण कुटुंब या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि इथे आज विविध गावाहून सुद्धा लोक सहभागी आहेत या आंदोलनामध्ये। ते माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं आणि जर आज ते आमच्यासोबत नाही आहेत, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतोय आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या आणि मला आज घडीला हे वाटतंय की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे। तर मस्साजोगवासियांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या देखील पाहूयात। केजचे तत्कालीन पीआय प्रशांत महाजन आणि पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करून 6 आरोपी करा। फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवावा।
वाशी पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा CDR तपासून त्यांना सह आरोपी करा. आरोपींना फरार करण्यास मदत करणाऱ्यांनाही सह आरोपी करा. 7वी मागणी आहे. पोलिसांनी कळंबकडे मृतदेह नेण्याचं षडयंत्र कुणाच्या सांगण्यावरून रचलं याची सखोल चौकशी करा. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांना फोन केलेला आहे. मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन धनंजय देशमुख करतायत आणि या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी सुळे यांनी हा फोन केला. तुमची आणि आईच्या प्रकृतीची काळजी घ्या असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात संवेदनशीलता दाखवावी असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. आता तिची एक पेपर राहिलेला आहे, तिला संध्याकाळी मी पाठवतो घरी वैभवी. कारण काय आहे तिची परीक्षा झाली ना. हो. करिअरचा मोठा प्रश्न बिचारी कशी खरंच तिचा म्हणजे हिमतीची सलाम करते बाबा मी मग त्याच्या पोरीमध्ये. पण तुम्ही पण स्वतः काळजी घ्या. आता तुम्ही घरातले करते पुरुष आहात. त्याच्यामुळे प्लीज अंगावर बिलकुल काढायचं नाही सगळ्यांनी. आपण सगळे एकत्र लढू. माझी आज 1 नेशन 1 इलेक्शनची मीटिंग आहे दिल्लीला. त्या मीटिंगसाठी मी दिल्लीत आहे. पण मी रोज तुमच्याशी बोलत जाईन किंवा तुम्हाला रोज त्रास द्यायचा नाही तर एक माणूस द्या मला, तुम्हाला सगळं डिटेल सांगत असेल काय करेल. आणि SP कडून मी रोज माहिती घेत आहे. त्याचा पण पाठपुरावा आपण सगळे मिळून करू. आणि मी आज माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विट पण केलंय की बाबा हे सगळे लोक बसले, सरकारने थोडा संवेदनशीलपणा दाखवावा आणि सगळ्यांनी तिथे जाऊन. तर वळूया पुढील बातमीकडे. नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. 2 दिवसांपूर्वी 2 गटात झालेल्या हाणामारीतील जखमींची पुन्हा जिल्हा रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये हाणामारी पाहायला मिळाली आहे. जिल्हा रुग्णालयातील हाणामारीचा CCTV साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे. मारामाऱ्या सुरू असताना डॉक्टर, महिला कर्मचारी, परिचारिका या घाबरल्या होत्या. रुग्णालयातील खुर्च्या, स्टूल एकमेकांना फेकून मारण्यात आले. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटना या मात्र आक्रमक झालेल्या आहेत. 2 दिवसात रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षक आणि पोलीस तैनात केले नाही तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर आज काळ्या फिती लावून इथं निषेध नोंदवण्यात आलेला आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयातली दृश्य आपण बघतोय. तब्रेज शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. तब्रेज, नेमकं काय घडलंय, काय अधिक सांगाल? 2 दिवसापूर्वी नाशिकच्या भद्रकाली परिसरात 2 गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती. त्याचं रूपांतर मारहाणीत झालेला होता. त्या घटनेमध्ये दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये जे लोक होते ते जखमी झालेले होते आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पोलिसांकडून पाठवण्यात आलेलं होतं. मात्र हे दोन्ही गट जिल्हा रुग्णालयात समोर आले आणि जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आहे त्या विभागामध्ये या दोघांमध्ये दोन्ही गट समोर आले आणि दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली. त्या ठिकाणी जे परिचारिका होते ते परिचारिकांची सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि त्या संदर्भात आज जिल्हा रुग्णालयात परिचारिका संघटनेच्या वतीने काळी फीत लावून आंदोलन करण्यात आलेलं आहे. तसंच 2 दिवसात सुरक्षा रक्षक आणि पोलीस नेमले नाही तर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. एकूणच या घटनेमध्ये आपण बघू शकतोय का मोठ्या प्रमाणात 2 गट या ठिकाणी समोर आलेले होते आणि संपूर्ण जे अतिदक्षता विभाग आहे त्या विभागामध्ये यांची 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे. अगदी तब्रेज, आपण बघतोय की इथं अगदी खुर्च्या बिर्च्या एकमेकांना फेकून मारलेल्या आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमधले कर्मचारी जे आहेत ते कोणी जखमी झालेले आहेत का आणि पोलीस या रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था आहे की नाही? बरोबर आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर पोलीस चौकी बांधण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात संपूर्ण गेटवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. जशी ही घटना झाली त्या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक होते आपण दृश्यांमध्ये बघू शकतो का ते सुरक्षा रक्षकांनी धावून आले आणि ते जे 2 गट. नक्कीच तरवेज, आपण बघतोय की या ठिकाणी कशा पद्धतीनं 2 गटात ही हाणामारी झालेली आहे परंतु पोलीस तसंच सुरक्षा व्यवस्था मात्र वाऱ्यावर असल्याचंच या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे. हे दृश्य आपण बघतोय नाशिक रुग्णालयामध्ये 2 गटात हाणामारी झालेली आहे. परिचारिकांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्यामुळे आता त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये शिवार्पण वस्तू नृत्य सादर करणार आहे. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध केला आहे. हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असून चेंगराचेंगरीचाही धोका असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. आता पुरातत्व विभाग यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. हा कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे.
आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे. अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा. येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. जरी प्राजक्ता माळी तिथे शिवस्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे, शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे, पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे. ते इथे चुकीचं होत आहे, चुकीचं घडत आहे. यावर प्राजक्ता माळीनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. तिनं नेमकं काय म्हटलंय पाहूया. मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो, कार्यक्रम आयोजित करत असतो. तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का? आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे, आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी अजिबात वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला. तर त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्राजक्ता माळी महाशिवरात्रीला नृत्य सादर करणार आहे आणि त्याला आता विरोध होऊ लागलेला आहे. तर ही थेट दृश्य आपण बघतोय. मसाजोगमध्ये आज अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे पोहोचलेले आहेत. माध्यमांसोबत ते यावेळेस बातचीत करणार आहेत. आपण बघतोय की सरपंच हत्या प्रकरणाला 77 दिवस झालेले आहेत आणि आज अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. 7 प्रमुख मागण्या देशमुख कुटुंबियांनी ठेवलेल्या होत्या. या मागण्या मान्य झाल्या नाही तर अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा दिला होता आणि आज हे अन्नत्याग आंदोलन सुरू होत झालेलं आहे. याआधी आपण बघतोय की शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती. सुप्रिया सुळेंनी देखील धनंजय देशमुखांशी फोनवरून बातचीत केली होती आणि आता मराठा आंदोलक मनोज जरांगे हे या अन्नत्याग आंदोलनाच्या स्थळी इथं पोहोचलेले आहेत आणि धनंजय देशमुख यांच्याशी ते बातचीत करतायत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी याआधी देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन करण्याची गरज नाही असं म्हटलं होतं. साहेबांनी सांगितलं की 6 तारखेपासून 21 तारखेपर्यंत सगळं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही माझ्याकडे द्या. आपण त्याची रिइन्व्हेस्टिगेशन करून आपण त्याचे सगळं तपास समोर आणा. आपण ड्राफ्ट बनवून देणार 2 दिवसात, उद्या परवा दिवशी होईल सगळं. इथून सुरुवात होत आहे की 6 तारखेला अॅट्रॉसिटी का नाही झाली. तर या अन्नत्याग आंदोलनाचे सगळे अपडेट आपण वेळोवेळी घेणार आहोत. तुर्तास वळूया पुढील बातमीकडे. एकीकडे लाडकी बहीण योजनेत लाभार्थींची संख्या घटत चालली आहे तर दुसरीकडे सरकार पात्र लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार आगामी होळी सणाला बहिणींना एक गिफ्ट देणार आहे. पाहुयात काय आहे हे सरकारचं गिफ्ट या विशेष रिपोर्टमध्ये. लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला. लाडकीला मिळणार होळीला साडी. नवीन साडीनं सण होणार साजरा. विधानसभा निवडणुकीनंतर एका बाजूला लाडक्या बहिणींच्या अर्जांची कडक पडताळणी सुरू आहे, त्यामुळे लाखो लाडक्या अपात्र ठरत आहेत. दुसऱ्या बाजूला पात्र लाभार्थ्यांना आणखी खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लाभार्थ्यांना सरकारनं गिफ्ट देण्याचं ठरवलंय. होळीच्या निमित्तानं रेशन दुकानातून साड्यांचं वाटप होणार आहे. अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे 50,000 महिलांना साड्या देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या बारामती तालुक्यात दिल्या जाणार आहेत. त्यामुळे होळीच्या सणाला लाडक्या बहिणींवर आनंदाच्या रंगाची उधळण होणार आहे. पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातील किती महिलांना लाभ मिळेल पाहूयात. एकूण साड्यांची संख्या 48,874. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यात 5,137, बारामती तालुक्यात 7,975, भोरमध्ये 1,909, दौंडमध्ये 7,222, हवेलीमध्ये 251, इंदापूरमध्ये 4,453, जुन्नरमध्ये 6,838 आणि खेड तालुक्यात 3,218 साड्यांचं वाटप होणार आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातही अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला साडी मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात 1,35,302 महिलांना साडी मिळणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून उपक्रम राबवला जाईल. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार होळीनिमित्त साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. लाडकी योजनेचा आर्थिक भार जास्त झाल्यानं इतर योजनांना कात्री लावण्याची वेळ सरकारवर आली आहे.
अशा स्थितीतच सरकारनं साड्या देण्याचा नवा घाट घातलाय. मात्र या साड्यांची गुणवत्ता चांगली असेल की नाही याबाबत आत्तापासून चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते. पुण्यातून गजा मारणेला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. गजा मारणे याला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मारहाणी प्रकरणी गुंड गजा मारणेवर कारवाई झाली आणि आता त्याला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कुख्यात गुंड गजा मारणे सध्या पोलिसांच्या ताब्यात आणि आता न्यायालयानं त्याला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सागर, काय अधिकची माहिती? गजा मारणेला आज मोका कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी 15 दिवसाची कोठडी जी आहे ती सांगितलेली होती. यामध्ये कोर्टाने 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती गजा मारणेला दिलेली आहे. त्याच्याकडून काही गाड्या ज्या आहेत त्या रिकव्हर करायच्या आहेत. त्याचबरोबर काही त्याचं इंटेन्शन काय होतं या घटनेमागचं हेही शोधायचं आहे. त्याच्याकडून काही माहिती अजून मिळवायची आहे. यासाठी हे त्याला कोठडी देण्याची अशी मागणी केली. मात्र कोर्टाने 3 मार्च पर्यंत त्याला कोठडी दिलेली आहे आणि पुढील कारवाई जी आहे ते पुणे पोलीस असतील त्यांच्याकडून तपासासाठी सुरू आहे. आता हा तपास क्राईम ब्रांचकडे देण्यात आलेला आहे आणि गजा मारणेच्या संदर्भातला महत्वाचे काही धागेदोरे जे आहेत ते पोलिसांना मिळत आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर गजा मारणेच्या वकिलाने एक अर्ज दिला होता की तो खाली बसलेला आहे आणि त्या संदर्भात ते रीट जी आहे ती याचिका जी आहे ती कोर्टामध्ये दाखल करण्यात आहेत आणि बसताना त्याचा त्रास होतो असंही म्हटलेलं आहे. त्या संदर्भात एक रीट जी आहे ते त्यांनी सांगितलेलं. धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर 3 मार्च पर्यंत गजा मारणे आता पोलीस कोठडीत राहणार आहे. मारहाणी प्रकरणी गजा मारणेवर ही कारवाई झालेली आहे आणि कुख्यात गुंड गजा मारणेला 3 मार्च पर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.